धन्यवाद प्रसन्न चव्हाण. ओबी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक ही स्पर्धा मित्रांनो आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 3 आणि दुपारचं सत्र आहे. आडगाव आणि त्यांच्या विरोधात बेस्ट ऑफ बोरशेती असा नवा कोरा सामना मैदानाच्या आतमध्ये ते सुरू होत आहे आणि नाणेफेक जिंकलेली आहे आडगाव संघाने. त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि त्याचमुळे स्वाभाविकपणे फलंदाजी करत असताना बेस्ट ऑफ बोरशेती संघ आपल्याला पाहायला मिळेल. बाली आणि अर्जुन हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत आणि हेमंतच्या वतीने गोलंदाजी इथे केली जात आहे. आडगाव संघाच्या वतीने सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. समोरच्या दिशेने ठेवलेला चेंडू आणि त्या चेंडूला समोरच्याच दिशेने खेळलेला स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट ए गुड शॉट टू स्टार्ट. सिक्सर. बाली भागरेसाठी हा चेंडू किंवा हे जे प्रश्न होते ते हा प्रश्न सोपा विचारला होता. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघतोय, मॉनिटरवर बघतोय कशा पद्धतीने फटका सजवला होता बाली भागरेने. फ्रंट लेग थोडा पुढे सरसवला होता. त्यानंतर चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचत असताना लॉफ्ट केलं होतं चेंडूला. बालीसाठीचा हा चेंडू इथे कडा घेतले. ऑफसाइड एज मिळाली होती परंतु इथे क्षेत्ररक्षकाला हा झेल टिपण्यामध्ये अपयश मिळालं. अतिरिक्त वेगाने चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर चेंडूने सरळ सीमारेषा गाठलेली आहे. षटकारानंतर आलेला आहे चौकार. पुन्हा एकदा आपण रिप्ले बघतोय कशा पद्धतीने. मला असं वाटतं स्लिप कॉर्नर आणि यष्टीरक्षक यांच्या अगदी मधून चेंडू निघून गेला होता. जितकं अंतर आपल्याला पाहायला मिळालं दोन्हीही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये ते अगदी बरोबर मिडल मधून चेंडू निघून गेला होता. आणि ज्यावेळेस स्लिप कॉर्नरचा क्षेत्ररक्षक असतो त्याच्याविषयी एक महत्वाची गोष्ट असते, फलंदाजाचा फुटवर्क चेक करत असताना तो हालचाली बदलत असतो. इथे फुल लेनचा चेंडू आहे. या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. दुपारचं सत्र आहे. सिमेंट पिच आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाचा विचार केला तर मैदानाच्या डाव्या बाजूने ज्यावेळेस समोरून मी गेलो होतो मला दोन इतर अतिरिक्त पिच आढळल्या की ज्या सिमेंट पिचेस आहेत. मैदान प्रशस्त आहे त्यामुळे मला असं वाटतं प्रॅक्टिससाठी या पिच वापरल्या जात असाव्यात. परंतु मैदानाच्या आतमध्ये ही प्रॅक्टिस सुरू नाही तर हा सामना सुरू आहे. गोलंदाजी थोडी साधारण दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे फलंदाजाला मोठे फटके खेळत असताना इथे यश मिळत आहे आणि तो सहजगत्या खेळतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. फलंदाजाचं नाव सुद्धा फार मोठं आहे. मला आठवतं केंद्रीय मंत्री चषक जिकडे 32 बाईक आणि एक 4 व्हीलर असते बक्षिसाच्या स्वरूपात. त्या स्पर्धेमध्ये पूर्ण 13च्या 13 दिवस समालोचन करण्याची संधी गेली 4-5 वर्षापासून मला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षाच्या पर्वामध्ये बेस्ट ऑफ बोरशेती संघाचं प्रदर्शन अत्यंत चांगलं झालं होतं. ते विजेते ठरले होते. बाली भागरे त्याचबरोबर अर्जुन यांच्याबरोबर रोशन सारखा असेल खेळाडू, या सगळ्यांचं एक टीम युनिट आम्हाला पाहायला मिळत होतं. मातब्बर संघ होते त्या स्पर्धेमध्ये. त्यावर चर्चा निश्चितच करू. यावेळेस फिरून मारलेल्या पूल केलेल्या आणि क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाही. मॅन्डेटरी पॉवर प्ले 30 यार्ड सर्कल भेदलं की जास्तीत जास्त धावा तुम्हाला मिळतात आणि तेच इथं आपण बघितलं. हा चौकार आलेला आहे. पनवेल विभागातून फार मोठे मोठे संघ होते. भाईंदर विभागातून जितू पॅकर नवघर होता. त्याचबरोबर MS झाई सारखा संघ होता. वाकलन होते. सावळेश्वर सावळा होता. किती मोठी नावं तुम्ही घ्याल ते सगळे खरं तर संघ तिकडे खेळत होते त्या केंद्रीय मंत्री चषकामध्ये. परंतु अंतिम विजेतेपद मिळालं होतं बेस्ट ऑफ बोरशेतीला. उजव्या यष्टीच्या बाहेर जात असताना लॉफ्टेड पॉइंटच्या डोक्यावरून फटका. इथे खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट सजवलाय. आणखी एकदा चेंडूला सीमा रेषेचं दर्शन होत आहे आणि आणखी एकदा चेंडू सीमा पार होतोय. चौकार. चांगली फलंदाजी. चेंडूच्या पिच पर्यंत सगळ्यात महत्वाची गोष्ट पोहोचण्यामध्ये यश मिळते. फलंदाजाला हँड आय कोऑर्डिनेशन उत्तम आहे. त्याचबरोबर बॅटचा फॉलो थ्रू चांगला आहे. स्विंग ऑफ द बॅट अत्यंत चांगली आहे आणि त्याचमुळे बघा तुमची जर बॅटची स्विंग किंवा फॉलो थ्रू अगदी शोल्डर पासून येत असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होते की मग तुमचं टायमिंग चांगलं जुळाल्यानंतर त्यामध्ये ताकद चांगली मिळते. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तिथे अत्यंत महत्वाची असते, ती चांगली ठेवली जाते आणि त्याचमुळे मग चेंडू अधिक वेगवान पद्धतीने सीमारेषा गाठत असतो आणि तेच आतापर्यंत पाहिलेले आहे. फलंदाजी करतोय बाळी भागरे. षटकार चौकार 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 अशा पद्धतीने या षटकाचं विश्लेषण आपण बघितलेलं आहे. पहिले षटक संपलं ज्यामध्ये 22 धावा आलेले आहेत आणि प्रफुल्ल सुतार येत आहेत क्रमांक 2 साठी. शुभम गाडेकर स्कोरिंग साठी आलेले आहेत. हस्ताक्षर शुभमचं अत्यंत चांगलं आहे. गुड हँडरायटिंग इज ए काइंड ऑफ ऑर्नामेंट असं म्हटलं जातं. सुंदर हस्ताक्षर म्हणजे हा सुद्धा एक दागिनाच असतो.
फक्त आणि फक्त सोने चांदी हे दागिने नाहीत, बऱ्याच गोष्टी दागिन्यासारख्या असतात. माणसाच्या आयुष्यामध्ये चांगला स्वभाव, गोड स्वभाव असेल तर तो सुद्धा फार मोठा दागिना गणला जातो. तुम्ही सत्सद विवेक बुद्धीने जर व्यक्तिगत जीवन जगत असाल तर तो सुद्धा एक फार मोठा दागिना आहे. नम्रतेने तुम्ही जीवन जगत असाल तर तो सुद्धा फार मोठा दागिना आहे. दुसऱ्याला सहकार्य तुम्ही करत असाल तर सहकार्य वृत्ती जोपासण्याची खरं तर ही वृत्ती सुद्धा एका दागिन्यासारखी आहे. त्यामुळे चांगुलपणा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जो एखाद्या हिऱ्या माणकाला फिका पाडील या पद्धतीने माणसाच्या जीवनामध्ये महत्वाचा असतो. ओव्हरऑल पहिलं षटक संपलं होतं 22 वर. दुसऱ्या षटकाला सुरुवात प्रफुल्ल सुतारची इथे होते. पहिला चेंडू निर्धाव हाताळलेला आहे. बॅटिंग एंकडे आपण अर्जुन बांगरला बघतो. अर्जुनसाठी कमी गतीने टाकलेला चेंडू. मोठा फलंदाज आहे, त्याला याच पद्धतीने चकवावं लागेल. विविधता मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याची आव्हानं इथे स्वीकारलेली आहेत गोलंदाज प्रफुल्ल यांनी. चांगली गोलंदाजी आडगाव संघाच्या वतीने प्रफुल्लची आपण बघतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हे अत्यंत प्रोडक्टिव्ह राहिलं होतं. फलंदाजांसाठी 22 धावा त्याने तिकडे कुठून काढल्या होत्या, त्यामुळे हा कमबॅक करणं अपेक्षितच आहे. इथे फटका फसलाय. दूरवरून खेळले होते, स्वतःला स्ट्रेच करत असताना अवे फ्रॉम दी बॉडी खेळायचा होता. अगदी टो एंड वर चेंडू आदळला आणि एक मोठा मासा पुन्हा एकदा गळाला लावण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळत आहे. या सत्रातील पहिला गडी बाद होतोय आणि फलंदाज अर्जुन बांगर याच्या खेळीचा अंत होतोय. या स्पर्धेचं अत्यंत चांगलं आयोजन बघतो. या स्पर्धेवर नजर ठेवत असताना विशेषत्वाने अनेक डोळे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये सहकार्य वृत्ती जपत असताना आपली स्पर्धा यशस्वी कशी होईल याकडे विशेषत्वाने लक्ष देणारे याच गावचे युवा उद्योजक मनीजी खाडे आम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर इतर त्यांचे सगळे संघ सहकारी. एक गोष्ट या अगोदर ऐकायला मिळाली की दुपारच्या सत्रामध्ये भोजन करत असताना जवळजवळ 65 ते 70 सदस्यांचं भोजन केलं जातं की जे याच गावातील आहेत. त्यामुळे आपली स्पर्धा ही यशस्वीतेची खूप शिखरं गाठायला पाहिजे हा विचार योग्य पद्धतीने करत असताना आज या सगळ्या गावातील हे युवक एकत्रित आलेले आहेत आणि या स्पर्धेला व्यवस्थित रीतीने इथे खरं तर संपन्न करत आहेत. मैदान बघून प्रत्येक जण या मैदानाच्या प्रेमात पडेल आणि प्रथमाक्षणी खरं तर काही गोष्टींवर आपलं प्रेम होत असतं. त्या पद्धतीने ही खेळपट्टी अनेक फलंदाजांना आकर्षित करते. त्याचबरोबर आपण बघतो की मॅन ऑफ द सिरीज साठी ठेवण्यात आलेली HF डिलक्सची बाईक नवीन एडिशन आहे, त्याचमुळे ते सुद्धा अनेक जणांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी जुळून आलेल्या आहेत.
स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषकामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. काही तांत्रिक बिघाड होता त्यामुळे इन बिटवीन समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाज फक्त बघत राहिलेले आहेत, त्यापेक्षा अधिक काही त्यांना एक्झिक्यूट करता आलं नव्हतं. पंच मात्र वळत आहेत आणि यावेळेस 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा इथे दिला जातोय. पंच आपण बघता प्रदीप भंडारी सर, मॅन फ्रॉम कोळिवली भिवंडी, आणगाव कवाड परिसरातील अत्यंत चांगलं क्रिकेट ज्यांनी गेले अनेक वर्ष खेळलं असे हे प्रदीप भंडारी सर आज आपल्याला पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलेला आहे, बॉडी लाईन मध्ये येऊ दिला, वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली. अत्यंत परिपक्व फटका, चौकार. या अगोदरच्या चेंडूवरच खरं तर 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मिळाल्यानंतर सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू हाताळलेला आहे, परंतु इथे कॅल्क्युलेटेड उसळी मिळाली होती. फलंदाजाच्या डेअरिंगचं कौतुक करू, गोलंदाजाच्या डेअरिंगचं कौतुक करावं लागेल, कारण एकदा तुम्हाला 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मिळा की त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त चेंडू लेंथ बॉल करावे लागतात, खोलवर टप्प्याची बॉलिंग तुम्हाला करावी लागते. परंतु या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवत असताना आपण बघितलं होतं की इथे चेंडू आखूड टप्प्याचा हाताळला गेला होता. धावफलक पुढे गेले, एकूण धावा आतापर्यंत 4040. गौरवच्या विरोधात आणखी एक चांगला फटका आपण बघतो. फलंदाज बाली भागरे थांबायचं नाव घेत नाही, आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, लागोपाठचा दुसरा चौकार. टाइमलाईन जर बाली भागरे यांची जर आपण पाहिली तर षटकाराने सुरुवात केली होती. षटकार चौकार 0, चौकार 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 0, षटकार चौकार चौकार, अशा पद्धतीने जवळजवळ 36 धावा धावपलकर जोडले आहेत. आजच्या दिवसामध्ये 37 धावा मला असं वाटतं एका फलंदाजाने या अगोदर दाखवल्या होत्या, जो त्या सामन्यातील सामनावीर खेळाडू ठरला होता आणि तो व्यक्तिगत विक्रम मोडीत काढणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बाली भागरेची आपल्याला पाहायला मिळते. सरळ ठेवलं होतं चेंडूला आणि खेळून काढलं गोलंदाजाच्या डोक्यावरून. वन ऑफ दी सेफेस्ट शॉट्स इन क्रिकेट. सुरक्षित फटका खेळतोय, स्ट्रेट लाईक अन एरो, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सिक्सर. चांगली फटकेबाजी या षटकामध्ये आपण बघितली. तिसरं षटक गौरवचं. खरं तर ज्या पद्धतीने गौरवचं नाव आहे त्याला गौरवशाली गोलंदाजी करता आली नव्हती आणि त्याचा गौरव कमी करून त्याने घेतलाय असंही म्हणूया आपण शुभम, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याने केली. कधी कधी तुमचं ज्या पद्धतीचं नाव बनलेलं असतं त्या नावाचा प्रेशर असतो आणि ते जे कॅरेक्टर तुमचं असतं त्याबद्दल अनेकांच्या अपेक्षा वाढल्या जातात आणि मग त्या तयार झालेल्या नावाचं बर्डन असतं आणि ते बर्डन बऱ्याचदा तुम्हाला धोकादायक ठरत असतं. परंतु 50 धावा धावपल करूयात आतापर्यंत, परंतु फलंदाजाने त्याचं जे वलय आहे ते वलय व्यवस्थितरित्या इथे टिकवलेलं आहे. आपल्या फलंदाजीच्या क्षमतांना योग्य न्याय देत असताना चांगली फलंदाजी फलंदाज करतोय. 50 अप फॉर बॅटिंग टीम बेस्ट ऑफ बोरशेती. आखूड टप्प्याचा चेंडू इथे पुल करण्याचा प्रयत्न केला होता, फार लवकर फटका चेक केला होता फलंदाजाने. चेंडू थोडा उशिराने जरूर मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाजाच्या समोर आलेला आपण पाहिला. नवीन षटकाला सुरुवात केली जाते. लॉंग ऑन कडे जे क्षेत्ररक्षक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जे गोलंदाजी करतात, मला असं वाटतं दोघांचं फेसिंग अत्यंत सारखं आहे. अमोल सुतार क्रमांक 4 साठी येत आहेत. काही सामन्यांमध्ये 3-3 बंदू खेळत असलेले आपण बघतो काही मॅचेस मध्ये किंवा काही संघांमध्ये. यावेळेस बॉटम हँडची प्रचंड अतिप्रचंड ताकद आणि त्याचमुळे चेंडू समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा हवाई मार्गे फार दूरवर. षटकार. धावपलकाला पुढे घेऊन जाईल. 57 धावा धावपलकावर. काय फलंदाजी बनवले, फ्लोलेस बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. अत्यंत चांगली फलंदाजी, आग ओकणारी फलंदाजी कशी असते. परंतु याच पद्धतीची फलंदाजी प्रेक्षकांना अपेक्षित असते. निर्धारित 4 षटकांमध्ये तुम्हाला या पद्धतीने खेळता आलं पाहिजे. आखूड टप्प्याचा चेंडू, आणखी एक मोठा फटका. यावेळेस आणखी एकदा चेंडूने सीमारेषा ओलांडलेली आहे आणि ओबी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषकातील पर्सनल माइलस्टोन जर आपण विचार केला तर 50 धावा धावपलकोर जोडणारा बाली भागरे हा
पहिला फलंदाज ठरलेला आहे. जोरदार टाळ्या बाळीसाठी. प्रेक्षकांचं अभिवादन बाळी ते स्वीकारतोय. अत्यंत चांगली इनिंग त्याच्या वतीने. तडाखेबंद फटकेबाजी. प्रशस्त मैदान आपल्याला बिरवाडीचं पाहायला मिळतं आणि या मैदानाचा योग्य वापर बालीने केलेला आहे. सगळ्या ठिकाणी फटके खेळलेले आहेत. समोर खेळतो, बॅक ऑफ द विकेट खेळतो, फ्रंट ऑफ द विकेट, ऑफ साइड मध्ये स्ट्रॉंग आहे, पायांमध्ये स्ट्रॉंग आहे. आणखी एकदा मोठा फटका, आणखी एकदा पूल केलेला आहे आणि गरम पाणी ज्या पद्धतीने उकळतं त्या पद्धतीने फलंदाजी आता आणखी पुढे गेलेली आहे. आक्रमकतेची सीमा पार करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आक्रमकतेला हद्द पार करत असताना बाली भागरे जणू काय पेटलाय आणि त्याचा हा आगडोंब आपण बघतोय. 14 चेंडूंमध्ये 60 धाबांवर खेळतोय आणि त्याचमुळे धावफलक फार पुढे गेलं. समृद्धी महामार्ग इथे या अगदी शेजारी तयार झालेल्या समृद्धीवर ज्या पद्धतीचा भरधाव वेग तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं असतं त्या पद्धतीने फलंदाजी वेगवान बनवलेली आहे बाली भागरेने. 69 runs on the board with the loss of 1 wicket. This is the 4th over being bowled by bowler अमोल सुतार. काय डिस्ट्रक्टिव्ह फलंदाजी करतोय. एकूण धाबा आपण पाहिलं तर ते 69 आहे. त्यामधून 60 धाबा बनवणारा एक खेळाडू असू शकतो का, तर तो असू शकतो आणि तो ठरलेला आहे बाली. फुलटॉस चेंडू, आणखी एकदा मोठा प्रहार, आणखी एकदा गगनचुंबी आणि गगनभेदी षटकार. बेछूट, बेधुंद आणि बेलगाम फटकेबाजी. आणखी एक षटकार. बरेच विक्रम या फलंदाजीच्या दरम्यान इथे प्रस्थापित केले गेलेले आहेत. या स्पर्धेतील व्यक्तिगत धावसंख्येचा विक्रम 66चा बाली भागरेच्या नावावर. त्याचबरोबर बेस्ट ऑफ बोरशेती पहिला असा संघ ठरलेला आहे की ज्याने आतापर्यंत 75 पर्यंत डाव घेऊन गेलेले आहेत ते. आणि शेवटचा चेंडू अजून येणं शेष आहे. इथे जर षटकार आला तर 80 पेक्षा अधिक धावा तिथे धावपलकर जोडल्या जाऊ शकतात. शेवटचा चेंडू, पुढे ठेवलेला चेंडू, इथे झेल टिपला गेलेला आहे आणि संघर्षाला विराम मिळतोय. काय खेळलाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाली भागरे. प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फेडणारी फलंदाजी त्याच्या पद्धतीने आपण निश्चितच अनुभवलेली आहे. चांगलं टेक्निक आहे, साऊंड टेक्निकने खेळतोय. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट, खेळत असताना बॉडीचा शेप त्याचा चांगला राहतो. त्याचमुळे मग चेंडूफळीचा संपर्क चांगला आणण्यामध्ये त्याला यश मिळतं आणि बॉटम हँड प्रचंड ताकदवान आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. पहिलं सत्र संपतंय आणि पहिल्या सत्रामध्ये बेस्ट ऑफ बोरशेतीने इथे आडगाव संघाच्या विरोधात धावपलकर धाबा जोडलेले आहेत. 76 आणि 77 धाबांचा डोंगर सर करावा लागेल. 75 धाबा बनवले, 76 धाबांचा डोंगर सर करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. आडगाव की जो हेमंत यांचा संघ आहे. राज भंडारी सर आपणास कॉल आहे. प्रदीप भंडारी सर यस आणि राज ठाकरे यस, ते तुमचे सुपुत्र आहेत. त्यामुळे या भंडारी सर, फलंदाजी अत्यंत चांगली पहिल्या सत्रामध्ये आपण अनुभवलेली आहे. परंतु असं नाही की पहिल्या सत्रामध्ये इतक्या जास्त धाबा बनलेले आहेत म्हणून दुसऱ्या सत्रामध्ये बनणार नाहीत. आणि त्याची दुसरी बाजू, विरुद्ध बाजू जर आपण बघितली तर असं आपण म्हणू शकतो की पहिल्या डावामध्ये जर 75 बनल्या तर दुसऱ्या डावामध्ये 76 या बनूच शकतात. क्रिकेटने अशा अनेक सामन्यांना आपल्याला दाखवलेला आहे. लेदर बॉल क्रिकेटचा विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तो सामना प्रत्येकाच्या समोर असतो. ऑस्ट्रेलिया वर्सेस साऊथ आफ्रिका 436 धावा बनल्या गेल्या होत्या, तरी सुद्धा तो विक्रम पुढच्या 3 तासांमध्ये मोडीत आला होता. त्यामुळे हे सगळं घडू शकतं क्रिकेटमध्ये. बघायचंय दुसरं सत्र कसं असेल. महत्वाची अनाउन्समेंट आहे. या अनाउन्समेंटकडे सगळ्यांचं लक्ष असावं. बादशाही आणि त्यांच्या विरोधात SVN वाशिन अशी आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिली लढत पूर्ण झाली होती आणि आयोजकांच्या वतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की बादशाही वर्सेस SVN वाशिन हा सामना पुन्हा नव्याने मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाईल. त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक या, तुम्हाला नाणेफेकीसाठी आम्ही आमंत्रित करत आहोत. आणि सुनीलजी भेरे साहेब, आपणास विनंती आहेत, याच गावातील प्रसिद्ध उद्योजक आहेत, आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक इथे आमच्या टॉस बॉक्स मध्ये कव्हर करायची आणि सामना 3 षटकांचा असेल.
थोडा बदल त्यामध्ये होतोय. सामना खेळवणं निश्चित आहे, परंतु किती षटकांचा खेळवायचा या संदर्भात थोडी चर्चा सुरू आहे. त्यामुळे अधिकृत सूचना त्यानंतर तुम्हाला मी देऊ. या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडले जा. दुसरं सत्र सुरू होत आहे. 76 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. अर्जुन बागर गोलंदाजीसाठी आणि फलंदाज हेमंत सोकांडे आणि संदीप निमसे ही सुद्धा मोठी नावं आहेत आणि नावाला न्याय देण्याची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल आणि तोच प्रयत्न ते करतोय. पहिलाच फटका राहिलेला आहे दर्जेदार. सुरुवात उत्तम मिळालेली आहे चौकाराने. बघा आता एक गोष्ट महत्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या दोन्ही फलंदाजांसाठी तुम्ही आक्रमकता शोधावी लागेल. तुम्हाला दुसरी गोष्ट महत्वाची आव्हान असं आहे की आक्रमकता टिकून ठेवावी लागेल. ह्यावर आपल्याला आता बोलावं लागेल. 23 चेंडू आणि 72 धावा. आणखी एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. त्यावर चांगला प्रहार इथे आपण बघतो आणि आणखी एकदा आश्चर्यकारकरित्या चेंडूने सीमारेषा ओलांडलेली आहे. दूरवरून जरी खेळले होते असं वाटत होते की फलंदाज कुठेतरी एक्झिक्युशन मध्ये कमी पडतील, परंतु त्याने त्याची ऍप्लिकेशन लेवल चांगली दाखवली आणि अवे फ्रॉम दी बॉडी खेळले, स्ट्रेच केलं स्वतःला. ऑन द राईस पद्धतीने फटका जरी उडवला असेल तरी इथे षटकार मिळालेला आहे. 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूंमध्ये 10 धावा धावपलकर जोडत असताना फलंदाज हेमंत सोकांडे यांना आपण बघतो. भातसे आणि वाशिन दोन्ही संघाचे संघनायक बघा. पुण्याने खेळण्याची संधी मिळते तुम्हाला, त्यामुळे वेळेचा अपव्यय करू नका. नाणेफेकीसाठी लगेचच आमच्या समोर या. हेमंत सोकांडे पुन्हा एकदा इथे फुलर लेनचा चेंडू आपण त्याच्या विरोधात बघतो. पायांमध्ये ठेवलेला होता. ऑलमोस्ट यॉर्कर लेनचा चेंडू. फलंदाजाकडे कोणतेही ठोस प्रत्युत्तर नव्हतं. फटका खेळला गेला होता, परंतु प्लेसमेंट थोडी चुकली. अदरवाईज एकेरी धावेची शक्यता नाकारता आली नसती. अर्जुन पुन्हा एकदा बघताय स्ट्रायकिंग एंडला हेमंत सोकांडे. बॅटल इंटरेस्टिंग आहे. दोन्हीही मोठे खेळाडू आहेत. इथे कंट्रोल्ड पुलचा फटका आपण बघतो. आखूड टप्प्याचा चेंडू होता, कमी गतीने फेकलेला, त्याचमुळे फलंदाजाला हवं असं टायमिंग तिथे देता आलं नव्हतं या चेंडूवर. बघा या अगोदर मी ती गोष्ट चर्चेला घेतली होती. कधी कधी आपल्याला यश फार लवकर मिळतं कंपॅरेटिव्हली, तुलनात्मक दृष्ट्या, परंतु ते आपल्याला टिकवता येत नाही. इथे आक्रमकता लवकर शोधले, परंतु ही अशीच पुढे न्यावी लागेल. कारण पहिली इनिंग जर आपण अनुभवली असेल तर बाळी बागरेने जणू काय हायलाइट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. पायांमध्ये ठेवलेला चेंडू बॉडी शेप अत्यंत चांगल्या पद्धतीने होल्ड करीत असताना फटका खेळलेच जरूर आणि इथे पुन्हा एकदा अचंबित करणारा अंतर मिळत आहे. चांगला फटका, आकर्षक षटकार. टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया आपण कशा पद्धतीने फटका सजवलाय. खरं तर चेंडू पडल्यानंतर राईज झाल्यानंतर फटका खेळतायत, त्यामुळे ही फलंदाजी आश्चर्यकारक आहे, सगळ्यांसाठी अचंबित करणारी आहे, अवाक करणारी आहे सगळ्यांना. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावपलकर आहेत. लेंथ बॉलला अशा पद्धतीने लॉफ्ट करणं हे अत्यंत कठीण काम आहे, परंतु फलंदाजाने ते केलं होतं. बॅकफुटला गेले, त्यानंतर गलीच्या डोक्यावरून चेंडूला काढलेला आहे. ही आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे आणि त्या वेगाचा परिचय इथे आपल्याला आला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि इथे आणखी एक चौकार आलाय. SVN वाशिंद संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. 2 षटकांचा सामना आहे आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. धन्यवाद. पहिलं षटक आपण बघितलं, ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकार 1 एकेरी, म्हणजे चांगली सुरुवात मिळालेली आहे. प्रत्युत्तरादाखल 21 धावा पहिल्या षटकामध्ये बनवण्यामध्ये यश मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला. अर्थात हेमंत यांच्या नावाने ओळखणारा संघ आडगाव संघ हेमंत सोकांडे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत.
क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी SB येत आहेत. 21 रन्स ऑन द बोर्ड, 21 धावा धावपलकावर. स्ट्रायकिंग याला बॅटर हेमंत सोकांडे. यावेळेचा फटका खूप चांगला आहे, बॅटच्या मधोमध घेतलेला आहे आणि चेंडूला फेकून दिलेला आहे मिड विकेट रिजन सीमारेषेच्या वरून. आणखी एक षटकार. काय बॅटल चाललेला आहे. ही खेळपट्टी अशी आहे की जी अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंना आकर्षित करेल. आपण बघितलं सिमेंट पिच आहे, चेंडू पडल्यानंतर चांगल्या पद्धतीने उसळी घेतो आणि ह्या उसळीला ट्रस्ट करत असताना चांगलं टेक्निक दाखवतायत फलंदाज. बघा, फलंदाजी करत असताना तुमच्याकडे चांगला बॅलन्स हवाय, तुमच्याकडे चांगली टेम्परामेंट हवे, तुमच्याकडे चांगलं टेक्निक हवंय आणि तुमचा फोकस सुद्धा चांगला हवाय. या सगळ्या गोष्टी फलंदाजांच्या आतापर्यंत आपण चांगल्या पाहिलेल्या आहेत. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. हा झेल होईल का? हो, झेल झालेला आहे आणि याच बरोबर इथे संघर्ष संपतोय फलंदाज हेमंत सोकांडेचा. चांगली आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज हेमंत सोकांडेने इथे दाखवली होती आणि जशास तसं उत्तर देण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला होता आणि अंतिमतः आपण बघितलं की ऑफसाईड रिजन, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषा क्लिअर करण्याचा त्याचा प्रयत्न ते फसला. चांगला झेल टिपला गेला. SB ला यश मिळत आहे आणि याच बरोबर आटगाव संघाला पहिला हादरा लागतोय हेमंत सोकांडे बाद. अमोल सुतार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. SBच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. या अगोदर फलंदाज हेमंत सोकांडेला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. समोर ठेवलेला चेंडू खोलवर टप्प्याचा, त्यावर ऑन ड्राईव्हचा फटका आपण बघतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. नव्याने आलेल्या फलंदाजाने काय केलं पाहिजे तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुमचा हा एक्सपिरियन्स पार्टनर आहे की ज्याची आयसाईट सेटल झालेली आहे, त्याला तुम्हाला जास्तीत जास्त वेळा स्ट्रायकिंग एंडला घेऊन यायचंय आणि अशातच कोणतंही मैदान क्लिअर करण्याची ज्या फलंदाजाकडे एक क्षमता आहे असा फलंदाज संदीप निमसे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि स्वाभाविकपणे त्याला स्ट्रायकिंग एंडला घेऊन आलेले आहेत बॅटर अमोल. संदीप साठीचा हा चेंडू आहे. बॅकफुटला गेले होते, त्यानंतर ऑन द राईट खेळले होते. समोरच्या दिशेने विषयमध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता फलंदाजाला. फटका चांगला होता, प्लेसमेंट इथे थोडी चुकीची राहिली. क्षेत्ररक्षकाच्या शेजारून जर काढला असता तर कदाचित चौकार सुद्धा नाकारता आला नसता. जे झालं ते स्वीकारावं लागेल. संदीपसाठी आणखी एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फार चांगला फटका, कलात्मक फटका. क्रिकेटचं सौंदर्य वृद्धिंगत करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखवतोय. हा आणखी एक चौकार. आपण आपल्या मॉनिटर रिप्ले मध्ये बघितलं कशा पद्धतीने हा फटका सजवण्यात आला होता फलंदाजाच्या वतीने. पुन्हा एकदा बघूया. अँगल करणारा चेंडू आहे आणि तो अँगल उजव्या यष्टीच्या फलंदाजापासून बाहेर जाणारा होता. शॉर्ट वाईड अँड पनिश्ड. इथे यावेळेस इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवायचा तर लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. जितकी अपेक्षित होती, जितकी उसळी फलंदाजाला त्यापेक्षा अधिक उसळीने चेंडू फलंदाजाकडे आला, त्याचमुळे हा फटका इथे फसलाय. 2 षटकं संपतायत. 2 षटकाच्या अंती 76 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना फलंदाजी करणारा आटगाव संघ जाऊन पोहोचलेला आहे, तो म्हणजेच 32 वर. आणि उर्वरित 12 चेंडूंचा खेळ यानंतर शेष राहिलेला आपण पाहू शकू आणि 12 चेंडूंमध्ये जवळजवळ 44 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. बघा, नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं. जगामध्ये काही अशक्य नाही आणि क्रिकेटशी जर त्याचा आपण संबंध जोडला तर क्रिकेटमध्ये तर काहीच अशक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन द क्रिकेट. कधी कधी माणसाचं नशीब बदलायला वेळ लागत नाही, त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये चमत्कारिक घटना होत असतात. कधी कधी एखादा चांगला गोलंदाज नो बॉल देत असतो आणि त्यावर षटकार येत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. एका चेंडूवर 14 धावा होत असलेल्या मी ग्रामीण सम्राट, खरं तर ही स्पर्धा सुद्धा त्यांच्याच नावाने खासदार चषक अर्थात तुमच्या आमचे सगळ्यांचे आवडीचे खासदार ग्रामीण सम्राट सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामा यांच्या गुंदवलीच्या ग्राउंडवर एका चेंडूवर 14 धावा झाल्या होत्या.
आणि तो चेंडू सुद्धा फेकला गेला नव्हता. म्हणजे 2 लागोपाठचे चेंडू नो आणि 2 चेंडूंवर षटकार आले होते. त्यामुळे 14 धावा तशाही बनल्या होत्या. क्रिकेट हे असंच रंजक असतं. उजबेष्टीच्या फार बाहेरचा चेंडू फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय आणि पहिला चेंडू तो हाताळतोय. बघा, तुमच्याकडे 76 धावांचं कुशन जरी असेल तरी तुम्ही अति प्रयोगशील जर झालात गोलंदाज म्हणून तरी तुमच्यावर मार पडतो. पहिल्या षटकामध्ये आपण ते बघितलं होतं. 21 धावा अर्जुनच्या विरोधात आल्या होत्या. तेजस जाधव येत आहेत. ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट. हवेमध्ये तलवार चालवण्यासारखी बॅट जरूर फिरली होती. चेंडूफळीचा संपर्क करणं विसरले होते फलंदाज अमोल सुतार. हे असे 1-2 डॉट चेंडू आले तर हे इक्वेशन गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकेल, कारण खूप धावा बनवायचे आहेत. हिमालय सर करावा लागेल. या परिसरातील आज्या पर्वतावर चढावं लागेल. डायरेक्ट हिट रिक्वायर्ड, अनसक्सेसफुल अटेम्प्ट, बॅकअप अवेलेबल. गुड जॉब बाय दॅट फिल्डर. धावफलक हळवारपणे पुढे जात असलेलं आपण बघू शकू.